आपल्या व्यवसायाची जी परिस्थिती आहे, जी आपला जो रोख आहे, रोख आली किती गेली किती, हे ज्या अंदाजपत्रकामध्ये आपण म्हणतो त्याला आपण काय म्हणतो, कॅश बजेट असं म्हणतो. आता एक कॅश बजेट आपण कधी तयार करत असतो, कधी 3 महिन्याचं करतो, कधी 6 महिन्याचं करतो किंवा कधी 1 वर्षाचं करतो. यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात कॅश बजेटमध्ये, तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त कॅशचा समावेश असते. बाकी उधारीचे कोणतेही व्यवहार, क्रेडिटमध्ये झालेले कोणतेही व्यवहार यामध्ये येणार नाही. आता यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असते, जसं की अशी आखणी करायची आहे पर्टिक्युलर, आणि जे मंथ आपल्याला दिलेले आहे, इथं क्वार्टरली सांगितलं असन, जे 3 महिने दिलेले असन, स्टार्टिंगचा मंथ आणि लास्ट मंथ, हे आपल्याला अशा पद्धतीनं आखणी करून घ्यायची. अमाऊंटचे कॉलम आहेत, समजा जानेवारीची अमाऊंट, फेब्रुवारीची अमाऊंट, मार्च अमाऊंट, आणि एक टोटलची करायची. जे काही क्वार्टरली सांगितलं असेल, 6 महिन्याचं सांगितलं असेल तर 6 महिन्याचं, 1 इयरचं म्हटलं तर 1 इयरचे कॉलम राहील आणि एक टोटलचं कॉलम राहील. अशा पद्धतीची आपल्याला आखणी करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये नेमकं काय असते, तर पहिलं घ्यायचं आहे आपल्याला ओपनिंग कॅश बॅलन्स. आता ओपनिंग कॅश बॅलन्स म्हणजेच काय होते, की जेव्हा कधी आपण हे बजेट करत आहोत, जो काही आपला फर्स्ट मंथ असेल त्या फर्स्ट मंथचीच फक्त आपल्याला बॅलन्स इथं दिलेली राहील. बाकीची बॅलन्स आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेलं राहत नाही, ते आपल्याला शोधून काढायचं आहे. स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर ओपनिंग बॅलन्स आपल्याला पहिलं पद हे घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, की आपल्याकडे पेमेंट कुठून येते, कोणकोणत्या माध्यमातून पेमेंट येते, ते सर्व रिसिप्टच्या हेडिंगखाली आपल्याला लिहून दाखवायचं आहे. रिसिप्ट म्हणजेच प्राप्ती. आता प्राप्तीमध्ये कुठून पैसा आलेला आहे, जसं की कॅश सेल्स, तुम्ही जर विक्री केली असेल नगदीने तर तुम्हाला काय होईल, कॅश प्राप्त होईल. मग ते कोणत्या महिन्यामध्ये प्राप्त, किती सेल्स केली आणि किती रुपये प्राप्त झाली, ते तुम्हाला इथं लिहून दाखवायचे आहे. त्यानंतर रिसिप्ट फ्रॉम डेप्टर्स. आता तुम्ही काय करता, की आपले जे डेप्टर्स आहे, ऋणको आहे, त्यांना आपण तुम्ही उधारीमध्ये माल विकता आणि पैसे ते कधीतरी 1 महिन्यानं, 2 महिन्यानं, 3 महिन्यानं अशा पद्धतीनं आणून देते. जसं की आता तुम्ही जर समजा डिसेंबरमध्ये एखाद्या ग्राहकाला उधारीमध्ये विक्री केली असेल, तुमच्याजवळ जे काही वस्तू आहे ते तुम्ही डिसेंबरमध्ये विकल्या आणि त्यांनी सांगितले की मला 1 महिन्याची सूट पाहिजे, तर ते पैसे कधी आणून देईल, जानेवारीमध्ये देईल. जानेवारीमध्ये जर कोणी विक्री केली असेल, तुम्ही समजा जानेवारीमध्ये विक्री केली असेल तर तो फेब्रुवारीमध्ये देईल. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही ठरवलं, नियम व अटी तुम्ही ज्या पद्धतीने ग्राहकासोबत ठरवलेल्या आहे त्या पद्धतीनं तो तुम्हाला काय करेल, पेमेंट देईल. मग ते पेमेंट ॲक्च्युअली कोणत्या महिन्यामध्ये आलं तेच तुम्हाला या इथे दाखवायचं आहे. ओके. रिसिप्ट फ्रॉम डेप्टर, ज्या महिन्यामध्ये तुम्हाला जेवढी पेमेंट डेप्टर्सकडून मिळतील ते तुम्हाला इथे लिहून दाखवायचं आहे. त्यानंतर डिव्हिडंड इन्कम. डिव्हिडंड इन्कम म्हणजे तुम्हाला जर लाभांश वगैरे प्राप्त झाला असेल, तुम्ही जर दुसऱ्या कंपनीचे शेअर्स वगैरे जर परचेस केले असतील तर दुसरी कंपनी तुम्हाला काय देईल, तर त्यावर डिव्हिडंड देईल. तर डिव्हिडंड तुम्हाला जर प्राप्त झालं असेल तर कोणत्या महिन्यामध्ये प्राप्त झालं, इथं तुम्हाला ते लिहून दाखवायचं आहे. त्यानंतर इश्यू ऑफ शेअर्स. आता तुमची स्वतःची एक कंपनी आहे आणि कंपनी असल्यामुळे तुम्ही काय केले, की तुमच्या कंपनीचे शेअरची विक्री केली. विक्री केल्यानंतर तुम्हाला काय होईल, एक प्रकारचं कॅपिटल प्राप्त होईल कॅशमध्ये. तर ते तुम्हाला काय करायचं आहे, त्या मंथमध्ये लिहून दाखवायचं आहे, ज्या महिन्यामध्ये तुम्हाला प्राप्त झालं असेल त्या महिन्यामध्ये. एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पहिले एकाच मंथची तुम्हाला इथं टोटल करायची आहे. जानेवारीचे पहिले टोटल करून घ्यायची, कारण याच्यातले सर्व पदं तुम्हाला मिळालेले आहे. तुमचं ओपनिंग बॅलन्स आहे आणि कोणकोणत्या महिन्याची प्राप्ती आहे ते प्राप्तीसुद्धा तुम्हाला इथं रिसिप्ट म्हणून लिहून दाखवलेली आहे. म्हणून इथं हे कॉलम, या कॉलमचे पहिले टोटल पूर्ण करून घ्यायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला पेमेंटचे जे पदं आहेत ते पेमेंटचे पदं लिहायचे आहे. पेमेंटच्या पदामध्ये काय येते, तर कॅश परचेस. तुम्ही जर नगदीनं खरेदी केली असेल तर तुमचा पैसा चालला जाईल, तर तुम्ही कोणत्या महिन्यात खरेदी केली त्या महिन्यामध्ये तुम्हाला ते लिहून दाखवायची आहे. त्यानंतर ट्रेड क्रेडिटर्स. जसं तुमचे डेप्टर्स होते त्याच पद्धतीनं तुमचे क्रेडिटर्स राहील. तुम्हाला ते उधारीनं सवलत देईल, उधारीची सवलत देतील. तुम्हाला 1 महिना 2 महिना अशी जी काही सवलत दिली त्यानंतर तुम्ही सवलत संपल्यानंतर त्यांना काय कराल, तुम्ही पेमेंट कराल. जसं आपण याच्यामध्ये पाहिलं होतं, डेप्टर्सला जशी सूट मिळाली होती, तुम्ही सूट दिली होती, तुम्ही विक्री केली होती डिसेंबरमध्ये, तो तुम्हाला जानेवारी पैसे देईल. तसं तुम्हाला जर समजा आता तुमचे जे क्रेडिटर्स आहेत त्यांनी तुम्हाला सांगितलं की 2 महिन्यानंतर तुम्ही आम्हाला पैसे द्या, मग तुम्ही काय करसाल, तुम्ही जर डिसेंबरमध्ये खरेदी केली असेल किंवा जानेवारीमध्ये खरेदी केली असेल आणि त्याचे पैसे तुम्ही कधी देसाल, तर मार्चमध्ये देसाल. या 2 महिने तुम्हाला पैसे देण्याची गरज पडणार नाही. अशाच पद्धतीनं काय करायचं आहे, मग वेजेस आणि सॅलरी. आता वेजेस आणि सॅलरी तुम्ही जर त्याच महिन्यामध्ये जर पेमेंट करत असाल तर त्याच महिन्यामध्ये लिहा, दुसऱ्या महिन्यामध्ये पेमेंट करत असाल तर दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला तो खर्च दाखवायचा आहे. ॲक्च्युअली कॅश ज्या महिन्यामध्ये दिली ती तारीख तुम्हाला म्हणजे त्या महिन्यामध्ये तुम्हाला ते पद लिहून दाखवायचं आहे. त्यानंतर आहे डिव्हिडंड पेएबल. आता डिव्हिडंड पेएबल तुमचे जसे शेअर्स आहेत, तुमचे शेअर्सवर तुम्ही काय करता, तुमचे शेअर होल्डरना डिव्हिडंड देता. ओके. तुमचे जे भागधारक आहे, भागधारकांना तुम्ही काय देता, लाभांश देता. मग तुम्ही ते कोणत्या महिन्यामध्ये देता आहात, तर त्या महिन्यामध्ये तुमचा कॅश गेली ते तुम्हाला इथे दाखवायचं आहे.
त्यानंतर आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. आता कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, तुम्ही एखादी इमारत खरेदी केली असेल, तुम्ही यंत्र खरेदी केलं असेल, मशिनरी परचेस केली असेल, फर्निचर परचेस केली असेल, हे सर्व कॅपिटलमध्ये मिळते. तर हे ज्या महिन्यामध्ये तुम्ही परचेस केलेलं आहे म्हणजे ज्या महिन्यामध्ये ॲक्च्युली त्याचं पेमेंट करता त्या महिन्यामध्ये तुम्हाला इथं त्याचं पेमेंट लिहून दाखवायचं आहे. त्यानंतर तुमच्या सर्व पेमेंटची जी काही टोटल होईल ती टोटल सर्व कॉलमची इथं टोटल करायची आहे. तुम्हाला इकडे काय सांगितलं होतं, तुम्हाला फक्त जानेवारी महिन्याची पहिल्या महिन्याची टोटल करायची आहे, कारण ओपनिंग बॅलन्स त्याच्यामध्ये लिहायचं बाकी आहे. तुमचं फेब्रुवारीचं मार्च हे बॅलन्स तुम्हाला लिहिणं बाकी आहे. त्यामुळे काय करायचं, पेमेंटची सर्व याची टोटल करून घ्यायची आहे. त्यानंतर आता सर्व पदं आपले झाल्यानंतर जानेवारीचे जे रिसिप्ट आहे त्याच्यातून पेमेंट मायनस करायचं. पेमेंट मायनस केल्यानंतर तुमचं काय राहील, इथं क्लोजिंग बॅलन्स राहील. जानेवारी महिन्याचं ओपनिंग बॅलन्स ऑलरेडी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं राहते. त्यानंतर तुम्ही याची टोटल कराल. टोटल केल्यानंतर हे पेमेंट आहे, या टोटल रिसिप्टमधून टोटल पेमेंट लेस केलं. लेस केल्यानंतर काय होईल, इथं जे काही बॅलन्स उरेल ते बॅलन्स काय राहील, तुमचं जानेवारी महिन्याचं क्लोजिंग बॅलन्स राहील. आता हे क्लोजिंग बॅलन्स तुम्हाला दुसऱ्या महिन्यात घ्यायचं कुठे, फेब्रुवारी महिन्यामध्ये. फेब्रुवारी महिन्याचं काय राहील, ते ओपनिंग बॅलन्स राहील. 31 मार्च रोजीचं बॅलन्स तुमचं जानेवारीचं फेब्रुवारी 1चं तुमचं काय राहील, तर ओपनिंग बॅलन्स राहील. पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, या म्हणजे टोटल करायची आहे, टोटल रिसिप्ट निघेल, पेमेंट मायनस करायचं, इथं क्लोजिंग बॅलन्स निघेल. क्लोजिंग बॅलन्स पुन्हा मार्च महिन्याचं ते काय राहील, ओपनिंग बॅलन्स राहील, ते लिहायचं आहे, टोटल करायची आहे, टोटल रिसिप्ट निघेल. त्यानंतर तुमचं टोटल पेमेंटमधून ते मायनस करायचं आहे आणि उरलेलं बॅलन्स जे आहे ते इथं तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स राहील. आपल्याला काय सांगितलं आहे, 3 महिन्याचं करायचं आहे, हे शेवटचा महिना आहे, इथपर्यंतच आपल्याला क्लोजिंग बॅलन्स करून दाखवायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला ओपनिंग बॅलन्स लिहिताना ओपनिंग बॅलन्स एकाच महिन्याचं इथं लिहायचं आहे, टोटलमध्ये सुद्धा. त्यानंतर जे काही रिसिप्टचे पदं असतील त्या याची सर्व याची टोटल आपल्याला इथं करून दाखवायची आहे. सर्व याची टोटल इथं आल्यानंतर मग क्लोजिंग बॅलन्ससुद्धा काढायचं आहे आणि इथे जी क्लोजिंग बॅलन्स दिसेल तेच तुम्हाला इथं यायला हवं, एवढं ध्यानात ठेवायचं. अशा पद्धतीनं तुम्हाला काय कॅश बजेट तयार करायचं आहे. ओके, याचा आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पाहू, त्यानंतर मग ह्या गोष्टी तुमच्या पूर्ण क्लिअर होऊन जातील. पहा आता तुम्हाला प्रॉब्लेम काय दिलेला आहे, समराइज बिलो आर इन्कम्स अँड एक्सपेंडिचर फॉर कॉस्ट फॉर द मंथ्स ऑफ मार्च टू ऑगस्ट 2025. आपल्याला मार्च 2025 ते ऑगस्ट 2025ची माहिती दिलेली आहे. यामध्ये काय दिलेली आहे, मंथ दिलेले आहे, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट एवढे आपल्याला 6 महिन्याची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये कोणकोणते एक्सपेन्स दिले, सेल्स जी आपण क्रेडिटमध्ये केलेली आहे, परचेस ही सुद्धा क्रेडिटमध्ये केलेली आहे आपण. त्यानंतर वेजेस, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स आणि सेलिंग एक्सपेन्स एवढे आपल्याला या 6 महिन्याची माहिती दिलेली आहे आणि वेगवेगळे असे एक्सपेन्स दिलेले आहे, काही इन्कमचे पद दिलेले आहे. ओके, यामध्ये काय दिलेलं आहे, काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. यामध्ये सांगितलेलं आहे प्लॅन कॉस्टिंग ₹16,000 इज ड्यू फॉर डिलिव्हरी इन जुलै, पेबल 10% ऑन डिलिव्हरी. आपल्याला सांगितलेलं आहे की एक मशिनरी आपण परचेस केलेली आहे, एक प्लॅन्ट संयंत्र आपण खरेदी केलेलं आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे की याची डिलिव्हरी जी आहे ती जुलै महिन्यामध्ये आपल्याला मिळणार आहे आणि त्यावेळेस आपण काय करणार आहे, अँड बॅलन्स आफ्टर 3 मंथ. आणि जेव्हा आपल्याला डिलिव्हरी होईल या प्लॅनची, आपल्याला जेव्हा प्लॅन प्राप्त होईल तेव्हा आपण 10% अमाऊंट म्हणजे 16,000च्या 10% ₹1,600 आपण जुलैमध्ये देणार आहोत आणि बाकीचे जे पैसे आहेत ते कधी देणार आहोत, बाकीचं पेमेंट आपण बॅलन्स आफ्टर 3 मंथ म्हणजे जुलैमध्ये केल्यानंतर त्यानंतरच्या 3 महिन्यानंतर आपण बाकीचं पेमेंट यांना 90% अमाऊंट देणार आहोत. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे ॲडव्हान्स इन्कम टॅक्स ऑफ ₹8,000 इज पेएबल इन मार्च अँड जून. आणि आपल्याला सांगितलेलं आहे का आपण इन्कम टॅक्स ॲडव्हान्समध्ये देत आहोत. कोणकोणत्या महिन्यामध्ये देत आहोत, तर मार्च आणि जूनमध्ये, या 2 महिन्यामध्ये आपण काय देणार आहोत, इन्कम टॅक्स देणार आहोत. त्यानंतर 3 नंबरचं ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगितलेली पिरियड फॉर क्रेडिट अलाउड, जे काही उधारीचा नियम आहे तो आपल्याला त्यांनी ठरवून दिलेला आहे. बाय सप्लायर्स 2 months अँड टू द कस्टमर्स आर 1 month. आपल्याला काय सांगितलेलं आहे की जे काही आपले सप्लायर्स आहेत म्हणजे ज्यांच्याकडून आपण खरेदी करणार आहोत, म्हणजे जे आपले क्रेडिटर्स आहेत, ओके, हे आपले परचेसच्या रिलेटेड ही एंट्री आहे, कारण परचेस केले म्हणजे ते लोक आपल्याला सप्लाय करतील, सप्लायरकडून आपण खरेदी करणार आहोत. यासाठी आपल्याला रूल काय दिलेला आहे, तर इथं दिलेला आहे आपल्याला रूल 2 month. सप्लायरला आपल्याला पेमेंट कधी करायचं आहे, तर 2 महिन्यानंतर पेमेंट करायचं आहे. आणि पुढे सांगितलेलं आहे टू द कस्टमर्स 1 month. आणि आपले जे कस्टमर्स असतात म्हणजे ज्यांना आपण उधारीमध्ये विक्री केली असेल, सेल्स केली असेल क्रेडिटमध्ये, तर ते आपल्याला पेमेंट कधी देतील, तर 1 महिन्यानंतर. म्हणजेच काय, तर मार्चमध्ये जर आपण विक्री केली असेल तर ते पैसे कधी देतील आपल्याला, एप्रिलमध्ये, अशा पद्धतीनं. ओके, त्यानंतर लॅग इन पेमेंट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स 1/2 month.
आपल्याला याच्या सांगितलं 1/2 मंथ म्हणजे 1.5 महिना इथं कालावधी दिलेला आहे लॅग्स इन पेमेंट फक्त मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेससाठी. पुढे सांगितलं लॅग इन पेमेंट ऑफ ऑल अदर एक्सपेन्सेस म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस वगळता बाकीचे जे एक्सपेन्स आहे त्या सर्वासाठी आपल्याला रूल काय सांगितलेला आहे ऑल अदर एक्सपेन्सेस 1 मंथ म्हणजेच 1 महिन्याचा इथं कालावधी आपल्याला दिलेला आहे. 1 महिन्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे. यू आर रिक्वायर टू प्रिपेअर अ कॅश बजेट फॉर 3 मंथ स्टार्टिंग 1 मे 2015. आपल्याला मेपासून सुरुवात करायचं आहे कॅश बजेट तर 3 महिन्यासाठी म्हणून आपल्याला अशी आखणी करायची आहे कॅश बजेट फॉर 3 मंथ एंडिंग जुलै 2015 कारण मेला स्टार्ट होते मे जून आणि जुलै या 3 महिन्याचं आपल्याला कॅश बजेट तयार करायचं आहे. अशा पद्धतीची आपल्याला आखणी करायची पर्टिक्युलर मे जून जुलै आणि टोटल. आता यामध्ये आपण पहिले काय घेतो तुम्हाला सांगितलं होतं की इथं आपल्याला ओपनिंग बॅलन्स पहिले पद घ्यायचं आहे ओपनिंग कॅश बॅलन्स. ओपनिंग कॅश बॅलन्स आता ओपनिंग कॅश बॅलन्स आपल्याला कुठे दिलेलं आहे तर इथं दिलेलं आहे स्टार्टिंग 1 मे 2025 वेन देअर वॉज अ कॅश बॅलन्स ऑफ ₹8,000 म्हणजेच 1 मे 2025चा आपल्याला कॅश बॅलन्स दिलेला आहे ते किती दिलेलं आहे तर 8,000 8,000 रुपये आपल्याला कॅश बॅलन्स दिलेला आहे. आता याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला रिसिप्ट. आता रिसिप्टचे पदं कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहे रिसिप्ट्स. ओके आता रिसिप्टच्या रिलेटेड याच्यामध्ये खाली तर काही असं काही दिलेलं नाही पण याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा इथं दिलेलं आहे सेल्स क्रेडिट. आपण जर सेल केले तर आपल्याला प्राप्त होते अमाऊंट म्हणजेच आपले डेप्टर्स आहेत. ओके त्यानंतर परचेस केल्यानंतर पेमेंट द्यावं लागते वेजेस पेमेंट द्यावं लागते मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस केला पेमेंट द्यावं लागते ऑफिस एक्सपेन्स केला पेमेंट द्यावं लागते आणि सेलिंग एक्सपेन्स केला पेमेंट द्यावं लागते. म्हणजे सेल्स क्रेडिट वगळता सर्व पदं कशाचे आहे पेमेंटचे पदं दिलेले आहेत. याच्यामध्ये काही दिलेलं आहे का प्लॅन परचेस केलं पेमेंट करायचं आहे ॲडव्हान्स इन्कम टॅक्स पेड केला पेमेंट करायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये हे रूल दिलेला आहे आपल्याला कस्टमरचा आणि सप्लायरचा तो आपण इथं रूल लावणार आहोत. त्यानंतर इथं दोन्ही 4 आणि 5 ॲडजस्टमेंट एंट्री हे सुद्धा आपल्याला पेमेंटची दिलेली आहे. मग तर एकच आपल्याकडे असं पद आहे की त्याच्याकडून आपल्याला रिसिप्ट मिळते कॅश प्राप्त होते तर ते कोणते आहे डेप्टर्स म्हणून. आता डेप्टरचा रूल आपल्याला काय सांगितलेला आहे बघा डेप्टरचा रूल दिलेला आहे डेप्टर्स म्हणजे आपले कस्टमर. ओके कस्टमरला आपण काय करतो आपले जे कस्टमर आहे ग्राहक आहे त्यांना आपण मालाची विक्री करतो म्हणून सेल्स जी काही सेल्स आपण क्रेडिटमध्ये केलेली आहे त्याचे पेमेंट आपल्याला कधी मिळणार आहे तर 1 मंथ नंतर. म्हणजे आपल्याला मंथ पाहायचं आहे की मेपासून घ्यायचं आहे मेमध्ये आपल्याला पेमेंट मिळते का जूनमध्ये मिळते का आणि जुलैमध्ये मिळते का हे बघायचं आहे आपल्याला पाहायचं आहे. मार्चमध्ये 60,000 रुपयाची आपण सेल्स केलेली आहे त्यांचे पैसे कधी मिळेल आपल्याला तर एप्रिलमध्ये. एप्रिलचे कधी मिळतील एप्रिलचे मिळतील मेमध्ये म्हणजेच 62,000 हे मिळेल मेमध्ये जूनमध्ये आणि जुलैमध्ये. ह्या 3 गोष्टी आपल्याला इथं घ्यायच्या आहे 62,000 64,000 आणि 58,000. 62,000 त्यानंतर दिलेले आहेत 64,000 त्यानंतर एका सिक्वेन्सनंच घ्यायचं 1 मंथ म्हटल्यानंतर एप्रिल मे आणि जून हे 3 महिन्याचे घ्यायचे आहे 58,000. इथं आपले सर्व पदं संपलेले आहे ही आपली टोटल रिसिप्ट राहील. टोटल रिसिप्ट आपल्याला फक्त एकाची हे करायचे आहे टोटल किती होतात ते 70,000 बाकीचं राहू द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला करायचं आहे पेमेंट्स. पेमेंटचे पदं आता कोणकोणते आहे ते पाहू आपण. पेमेंट हेडिंग खाली कोणकोणते पदं येतात तर आता सेल्स आपलं संपलेलं आहे सर्व आपल्याला पदं घ्यायचे आहे. ओके तर आपण पहिले पाहू सेल झालं. आता आहे परचेसच्या बाबतीत रूल काय दिलेला आहे की आपले जे सप्लायर आहे त्यांच्याकडून आपल्याला किती अवधी मिळत आहे तर 2 महिन्याचा अवधी मिळत आहे. 2 महिन्यानंतर आपण त्यांना पेमेंट करणार आहोत. म्हणजेच मार्चचं पेमेंट 2 महिन्यानंतर कधी करणार आहोत आपण मार्च एप्रिल हे 2 महिने सोडून दिले म्हणजे मेमध्ये करणार आहोत. मार्चचं पेमेंट कधी करणार आहोत मेमध्ये करणार आहोत. तिथून मग सरळ 3 महिन्याचं घेऊन घ्यायचं आहे हे आणि हे 3 महिने मार्च मेमध्ये एप्रिलचं जूनमध्ये आणि मेचं जुलैमध्ये अशा पद्धतीने आपल्याला पेमेंट करायचं आहे. ओके म्हणजेच पहिल्या महिन्यापासून ते तिसऱ्या या मेपर्यंत हे सर्व पेमेंट आपल्याला इथं दाखवायचं आहे. ओके 36, 38 आणि 33. 36,000 जे की मार्चचे पेमेंट आहे मार्च एप्रिल मे सोडून दिलं कोणता महिना आपल्याला मार्च आणि एप्रिल सोडून दिलं मेमध्ये त्याचं पेमेंट होईल. त्यानंतर 38,000 त्यानंतर किती आहे तर 33,000 अशा पद्धतीचं पेमेंट राहील. कशाचं याचं द्यायला नाव द्यायचं तुमचं क्रेडिटर्स.
क्रेडिटर्सकडून क्रेडिटरला तुम्ही हे पेमेंट केलेलं आहे. ओके. त्यानंतर दुसरं पद कोणतं आहे तर तुम्ही वेजेस दिलेलं आहे. आता वेजेसच्या बाबतीत रूल काय दिलेला आहे आपल्याला सांगितलं लॅग इन पेमेंट ऑफ ऑल अदर एक्सपेन्सेस. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स वगळता सर्व एक्सपेन्स आपण पुढच्या महिन्यामध्ये देणार आहोत. इथं लिहायचं आहे आपल्याला वेजेस. वेजेस 1 महिन्याची सूट आहे. म्हणजेच काय तर मार्चचं पेमेंट आपण एप्रिलला देणार, एप्रिलचं मेमध्ये. म्हणजेच आपल्याला एप्रिलपासून पेमेंट घ्यायचं आहे. एप्रिल, मे आणि जून. 8,000, 10,000 आणि 8,500. 8,000, 10,000 आणि 8,500 हे 3 महिन्याचं पेमेंट आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे दुसरं मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेसला आपण बाजूला राहू देऊ कारण त्याच्यासाठी वेगळा रूल आहे. त्या अगोदर आपण ऑफिस एक्सपेन्स घेऊ. ऑफिस एक्सपेन्स. आता ऑफिस एक्सपेन्ससुद्धा तसंच सांगितलेलं आहे आपल्याला. म्हणजेच कोणतं घ्यायचं आहे आपल्याला एप्रिल, मे आणि जूनचं. एप्रिल, मे आणि जूनचं. ओके. 1,500, 2,500 आणि 2,000 जे आपण ॲक्च्युली पेमेंट करतो तेवढंच आपल्याला घ्यायचं असते. त्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस. यासाठी सुद्धा वेगळा रूल नाही आहे. सेलिंग एक्सपेन्सेस हा सुद्धा घ्यायचा आपल्याला. एप्रिलचं मेमध्ये द्यायचं आहे, मेचं जूनमध्ये द्यायचं आहे आणि जूनचं जुलैमध्ये द्यायचं आहे. म्हणजेच 5,000, 4,500 अँड 3,500. ओके. त्यानंतर आता राहिलं आपलं मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. आता मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिले आपण इथं मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स काढून पाहू. ओके. आपल्याला मंथ कोणकोणते दिलेले आहेत आपल्याला दिलेले आहे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ओके. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे मॅन्युफॅक्चरिंग 1/2 मंथ म्हटलेलं आहे. 1/2 मंथ मॅन्युफॅक्चरिंगसाठी. म्हणजेच काय होईल जर मार्च महिन्याचं मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 4,000 असेल तर त्याच्यातले 3,000 रुपये आपण मार्चमध्ये पेड करणार आहोत आणि बाकीचं जे आहे ते नंतर 1,000 करणार आहोत पेड. म्हणजे 3 हिस्से अगोदर एक हिस्सा नंतर अशा पद्धतीनं. त्यानंतर 3,000 रुपये आहे. 3,000 रुपयाचे काय करायचं आहे एप्रिलचं आहे 3,000 तर त्याच्यातले 2,250 3 हिस्से आणि 750 दुसरा हिस्सा. त्यानंतर 4,000तले पुन्हा मेमध्ये 3,000 3 हिस्से आणि एक हिस्सा जो आहे 1,000 तो नेक्स्ट मंथमध्ये करायचा आहे. पुन्हा 3,000 आहे म्हणजेच 2,250 हा त्याच महिन्यामध्ये राहील आणि उरलेले 750 नेक्स्ट मंथमध्ये राहील. त्यानंतर 4,000 दिलेले आहे. पुन्हा इथं 3,000 रुपये चालू मंथमध्ये आणि बाकीचा जो हिस्सा दिलेला आहे 1,000 ते नेक्स्ट मंथमध्ये. त्यानंतर पुन्हा 2,250 आणि नेक्स्टमध्ये किती तर 750 अशा पद्धतीने आपल्याला पेमेंट द्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या महिन्याचं पेमेंट पाहिजे तर आपल्याला पाहिजे मेचं, जूनचं आणि जुलैचं हे 3 महिन्याचं पेमेंट आपल्याला पाहिजे. तर मेचं किती होते मग तर 3,750. त्यानंतर जुलैमध्ये टोटल आपण मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स किती आहे तर 3,250 आणि इथं 3,750 हे आपलं झालेलं आहे 3 महिन्याचं पेमेंट. मेचं आपल्याला लिहायचं आहे 3,750. त्यानंतर जूनचं आहे 3,250 आणि पुन्हा 3,750. ओके. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस झालेले वरचे सर्व एक्सपेन्स आपले झालेले. आता पाहायचं एक एक पद पाहायचं आहे. आपल्याला सांगितलं आहे प्लॅन कॉस्टिंग ₹60,000 इज ड्यू फॉर डिलिव्हरी इन जुलै पेबल 10% ऑन डिलिव्हरी. आपल्याला 10% अमाऊंट द्यायचं आहे जुलैमध्ये. जुलैच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला कॅश बजेटमध्ये. तर जुलैमध्ये आपल्याला हा शेवटचा मंथ आहे. इथं आपल्याला याचं पेमेंट लिहायचं आहे काय तर प्लॅन परचेस 10% अमाऊंट किती तर 1,600. बाकीचं जे 90% आहे ते आपण पुढे देणार आहोत. ते आपल्याला याच्यामध्ये विचारलेलं नाही, त्याला सोडून द्यायचं आहे. त्यानंतर ॲडव्हान्स इन्कम टॅक्स ऑफ ₹8,000 इज पेएबल इन मार्च अँड जून. आपल्याला सांगितलेलं आहे
सॉरी इथं मार्च नाही पाहिजे, इथं पाहिजे मे अँड जून. मे अँड जूनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे पेएबल इन मे अँड जून. म्हणजेच आता मे महिना हा आहे, याच्यामध्ये आपल्याला इन्कम टॅक्स द्यायचा आहे, ॲडव्हान्स इन्कम टॅक्स. ॲडव्हान्स इन्कम टॅक्स आपल्याला सांगितलेलं आहे कधी, तर मेमध्ये 8,000 आणि जूनमध्ये 8,000. बाकी इकडे येणार नाही. ओके. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, हे झालेलं आहे ॲडव्हान्स इन्कम टॅक्स झालेलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग झालं, सर्व पद आपले संपलेले आहे. आता करायचं आहे आपल्याला याची टोटल. हे झालं तुमचं टोटल पेमेंट्स. पेमेंटची टोटल तुम्हाला डायरेक्टली करून टाकायची. आपण टोटलमध्ये सुद्धा पेमेंट केलेली आहे आणि इथे लिहायचं आहे आपल्याला क्लोजिंग कॅश बॅलन्स. क्लोजिंग कॅश बॅलन्स. बघा आपल्याला पहिले याची टोटल करून घ्यायची. इथे दिलेले 36,000 अधिक 8,000 अधिक 1,500 अधिक 5,000 अधिक 3,750 बरोबर 3,750. याच्यामध्ये अधिक 8,000 राहिले. ओके. 8,000 बरोबर इथं आलेले आहे तुमचे 62,250. ओके. 62,250. त्यानंतर नेक्स्ट मंथ 38,000 प्लस 10,000 प्लस 2,500 प्लस 4,500 प्लस 3,250 प्लस 8,000 इज इक्वल टू 66,250. ओके. 66,250. त्यानंतर लास्ट इयर 33,000 प्लस 8,500 प्लस 2,000 प्लस 3,500 प्लस 3,750 प्लस 1,600 इज इक्वल टू 52,350. ओके. आणि आपलं टोटल पेमेंट काय आहे, तर टोटल पेमेंट राहील आपलं 62,250 प्लस 66,250 प्लस 52,350 इज इक्वल टू 1,80,850. त्यानंतर आता आपल्याला याच्यातले सर्व पद इथं ओपनिंग बॅलन्स काढणे आहे. त्यानंतर इथे ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही बॅलन्स आणि इकडे सुद्धा टोटल करायची आहे. हे सुद्धा आपल्याला टोटल करून घ्यायचे आहे. पहिले ही टोटल करून घेऊ आपण. डेप्टरची टोटल 62,000 प्लस 64,000 प्लस 58,000 इज इक्वल टू 1,84,000. ओके. त्यानंतर हे 8,000 इथेच राहील ओपनिंग बॅलन्स. त्यानंतर 36,000 प्लस 38,000 प्लस 33,000 इज इक्वल टू 1,07,000. त्यानंतर 8,000 प्लस 10,000 प्लस 8,500 इज इक्वल टू 26,500. नेक्स्ट 1,500 प्लस 2,500 प्लस 2,000 इज इक्वल टू 6,000. नेक्स्ट 5,000 प्लस 4,500 प्लस 3,500 इज इक्वल टू 13,000. नेक्स्ट 3,750 प्लस 3,250 प्लस 3,750 10,750. ओके. नेक्स्ट 1,600 आणि 16,000. याची टोटल यायला पाहिजे किती, तर 1,80,850. एक वेळा चेक करून घेऊ आपण. 1,07,000 प्लस 26,500 प्लस 6,000 प्लस 13,000 प्लस 10,750 प्लस 1,600 प्लस 16,000.
इज इक्वल टू ओके. आता काय करायचं आपल्याला, हे 70,000 आहे आपले टोटल रिसिप्ट कधीची, तर मे महिन्याची. मे महिन्याची आपली टोटल रिसिप्ट दिलेली आहे. 8,000 ओपनिंग बॅलन्स होता आणि मिळालेली रिसिप्ट आहे 62,000, एकूण 70,000. त्यानंतर आपलं पेमेंट दिलेलं आहे 62,250, 62,250. तर आता याच्यामधलं क्लोजिंग बॅलन्स किती राहते, 70,000 मायनस 62,250. 70,000 मायनस 7,750. ओके. 7,750 हे क्लोजिंग कॅश बॅलन्स राहील. हेच नेक्स्ट मंथचा आपला काय राहील, तर ओपनिंग बॅलन्स राहील 7,750. यामध्ये हे 64,000 आपल्याला ॲड करायचे आहे. म्हणजे टोटल रिसिप्ट आपली जून महिन्याची झालेली आहे 71,750. ह्याच्यातून आपल्याला मायनस करायचे आहे 66,250. दुसऱ्या महिन्याची क्लोजिंग बॅलन्स आहे 5,500. हे 5,500 आपल्याला इथं जुलैमध्ये लिहायचे आहे 5,500. पुन्हा याच्यामध्ये ॲड करायचे आहे रिसिप्ट 58,000. या वर्षाची टोटल रिसिप्ट आहे 63,500. याच्यातून पेमेंट आपल्याला मायनस करायचे आहे मायनस 52,350. हे आलेलं आहे 11,150. इथंसुद्धा 11,150 यायला पाहिजे. ओके. आता याची जर टोटल केली तर 8,000 प्लस 1,84,000 बरोबर हे आलेलं आहे 1,92,000. 1,92,000मधून आपल्याला टोटल मायनस करायचे 1,80,850, 11,150. ओके. तर अशा पद्धतीनं आपल्याला कॅश बजेट सॉल्व करायचं आहे. यामध्ये काही प्रॉब्लेम आहे बघा, सर्व गोष्टी क्लिअर आहेत. ओपनिंग बॅलन्स घ्यायचा आहे पहिले, एकाच महिन्याचं दिलेलं राहते. त्यानंतर जेवढी काही रिसिप्ट असेल ती रिसिप्ट लिहायची आहे. रिसिप्ट लिहिल्यानंतर पहिल्याच वेळचं मंथचं आपल्याला फक्त टोटल करता येईल, कारण बाकीच्या याचं ओपनिंग बॅलन्स आपल्याला शोधून काढायचं आहे. पेमेंटचे सर्व पदं लिहायचे, त्याची टोटल करायची आहे. कॉलमची पण टोटल करायची आहे आणि रोची पण टोटल करायची आहे. ओके. हे दोन्ही याची कॉलमची आणि रोची टोटल आपल्याला दाखवायचं आहे. टोटलमध्ये हे ओपनिंग बॅलन्स जे आहे याची टोटल न करता आपल्याला ओपनिंग बॅलन्स एकदाच लिहायचं आहे, जे स्टार्टिंगचं होतं. 3 महिन्याचं सांगितलं तर 3 महिन्याचं पहिलं ओपनिंग बॅलन्स हे राहील आणि क्लोजिंग बॅलन्स जे आहे शेवटचं ते इथं सेम यायला पाहिजे, हे ध्यानात ठेवायचं आहे. ओके. इथं आपलं कॅश बजेट जे आहे ते संपलेलं आहे.